निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे। या संदर्भात फडणवीसांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील 2 फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही। या 2 प्रकरणांची माहिती फडणवीस यांनी हेतुपुरस्सर दडवल्याने उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला। त्यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रवीण, जर अशा प्रकारची याचिका दाखल होत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच्या अडचणी वाढल्यात? सुवर्ण आपण पाहू शकतो, मुळात हे प्रकरण 2014चं आहे। हे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पहिले होतं, मग हायकोर्टात गेलं आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेलं। हायकोर्टानं जेव्हा हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलं तेव्हा हायकोर्टानं सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये तथ्य नाही आहे आणि तेव्हा हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली। सतीश उके जे ॲडव्होकेट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून 2014च्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे गुन्हे मेन्शन केले नाही। आता हे गुन्हे जे आहे हे छोटे आहेत आणि आंदोलन असतील किंवा टायर जाळणे असेल किंवा या प्रकारात मोडतात। त्यामुळे अनवधानानं या प्रकारची माहिती जी आहे ही त्यात नोंदवण्यात आली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे। आता सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे की या प्रकरणातली याचिका दाखल जर केली तर तुमचं म्हणणं काय? म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्री कार्यालयानं असा काढलाय की ही याचिका दाखल करून घ्यावी का नाही घ्यावी या संदर्भातलं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना मागवण्यात आलेलं आहे। आता सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावल्यामुळे महत्त्व प्राप्त झालं आहे संपूर्ण प्रकरणाला। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय या संदर्भात काय उत्तर देतं याकडे लक्ष लागलंय। पण मुळात हायकोर्टानं या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिकाकर्ते उके हे जे प्रकरण घेऊन आले होते ते फेटाळलं होतं आणि त्यांना या प्रकरणामध्ये दंड सुद्धा ठोठावला होता आणि कारावास सुद्धा त्यांना झाला होता आणि नंतर ते फरार झाले होते। त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे वादग्रस्त आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावल्यामुळे या प्रकरणाला आता महत्त्व प्राप्त झालं आहे। नक्की, धन्यवाद प्रवीण माहिती दिल्याबद्दल।